2, 3 स्टार्ट। नमस्कार, मी ज्ञानदेव कोचिंग क्लासेस मधून बोलत आहे आणि आज मी तुम्हाला आपला पुढचा टेन्स घेणार आहे आणि त्या टेन्सचं नाव आहे आपला परफेक्ट टेन्स। कोणता? परफेक्ट टेन्स। आता परफेक्ट टेन्स म्हणजे काय की चालू काळ, सॉरी पूर्ण काळ म्हणजे काय की एखादी ऍक्शन त्या वेळेस कंप्लीट झालेली असते त्यावेळेस आपण त्याला परफेक्ट टेन्स असं म्हणतो। आता परफेक्ट टेन्सचे आपले तीन प्रकार आहेत। पहिला आहे पास्ट, दुसरा आहे प्रेझेंट आणि तिसरा आहे फ्युचर। पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स। तर आता इथं आपण बघणार आहोत की तिन्ही काळांचा आपण स्ट्रक्चर बघणार आहोत। आता स्ट्रक्चर मध्ये काय होतं की सब्जेक्ट प्रत्येकच ह्याच्यामध्ये असते, बरोबर? सब्जेक्ट हा प्रत्येक वाक्यामध्ये असतो, बरोबर? त्यामुळे सब्जेक्ट हा प्लस यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे। मग आता हेल्पिंग वर्ब फक्त आपल्याला बदलायचं आहे की पास्ट मध्ये हेल्पिंग वर्ब येतो आपल्याला हॅड। पास्ट मध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे? हॅड। त्याच बरोबर प्रेझेंट मध्ये काय आहे? हॅव किंवा हॅज। आता हॅव कोणापुढे घ्यायचं, हॅज कोणापुढे घ्यायचं ते आपण पुढे आपण घेऊया। आणि नंतर शेवटचा आपला काळ आहे फ्युचर। फ्युचर मध्ये काय? सब्जेक्ट प्लस विल हॅव, सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस म्हणजे काय की हेल्पिंग वर्ब आपण बघितलं की यामध्ये सब्जेक्ट तर सगळ्या काळामध्ये आलेला आहे। त्याचबरोबर पास्ट साठी आपण हॅड वापरलाय, प्रेझेंट साठी हॅव आणि हॅज आहे आणि फ्युचर साठी विल हॅव आहे। आणि त्याच्या पुढे वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट। आता हॅडचा अर्थ आहे की एखादी ऍक्शन कंप्लीट आहे म्हणजे काय की ल हा शब्द आपण क्रियापदाला जोडायचा आहे। मग इथं काय होणार की ल होता किंवा होती किंवा होते। त्याचबरोबर हॅवचा पण अर्थ काय येतो? ल प्लस आहे किंवा आहे। त्याचबरोबर विल हॅव चा अर्थ आहे ल प्लस असेल किंवा असेल, असेल किंवा असेल। म्हणजे काय होतं की आपल्याला यामध्ये घेत असताना सब्जेक्ट घेतलाय, हेल्पिंग वर्ब घेतलाय, त्या हेल्पिंग वर्ब मध्ये आपल्याला वाक्याला जोडायचं आहे ल होता। म्हणजे आपण समजा प्ले घेतलं तर प्ले मध्ये आपल्याला काय येतं की प्ले मध्ये पहिल्यांदा आपण काय करतो? आय हॅड प्लेड। प्लेचं वर्ब 3 काय येतं? प्लेड। आय हॅड प्लेड अ क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलेलो होतो। त्याचबरोबर प्रेझेंट मध्ये घेतलं तर मी आय हॅव प्लेड अ क्रिकेट म्हणजे काय की मी क्रिकेट खेळलेलो आहे। आणि फ्युचर मध्ये सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट मध्ये मी आय विल हॅव प्लेड अ क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलेलो असेल किंवा असेल। म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की वाक्यांचा अर्थ बनवू शकतो। मग आणखीन आपल्याला वाक्य बनवायचे असतील तर आपण क्रियापदाचं तिसरं रूप घेऊन आणखीन वाक्य बनवू शकतो। आता यामध्ये प्रोनाउन चार्ट पुढे आपल्याला फक्त हॅव आणि हॅज मध्ये आय हॅव, वी हॅव, यू हॅव आणि ही, शी, इट आणि नेम्स जर असतील तरच फक्त आपल्याला हॅज तिथं वापरावं लागेल आणि आता सगळीकडे आपल्याला हॅव चा वापर करावा लागेल। आणि मग अशा पद्धतीने आपण